हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड आवाज इव्हनिंग येतोय मॅम. सर्वांना? स्क्रीन दिसतंय का? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. थोडासा मॅडम. पाऊस गुड आहे, इव्हनिंग त्याच्यामुळे मॅम. उशीर झाला. गुड ओके, इव्हनिंग. चला गुड कंटिन्यू करूयात इव्हनिंग. आपण. गुड स्वागत इव्हनिंग. आहे सर्वांचं ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता हा विषय. आवडतो ना सर्वांना? बुद्धिमत्ता हा विषय आवडतो ना? त्यामधला अतिशय सोपा आणि छानसा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. खूप आवडतो ना? या आवड निर्माण करायची गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये असते. जेवढी या दोन विषयांमध्ये तुम्ही आवड निर्माण करणार. बरं, आता ऐका. जेवढी जास्त आवड तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये निर्माण करणार, तेवढा हाय स्कोर तुमचा राहणार आहे प्रत्येक वर्षीचा. प्रत्येक वर्षीचा म्हणजे कुठला खेळण्यातला नाही, अभ्यासामधला. अभ्यासामध्ये तुमचा स्कोर खूप जास्त हाय होणार आहे. खूप महत्वाचा विषय असतो गणित. आणि गणित चांगलं जमलं की बुद्धिमत्ता खूप छान जमते. अगदी एकमेकांशी सांगड घालणारे हे विषय आहेत. या खालोखाल यानंतरचा विषय तो विज्ञान आणि इंग्लिश. आता तुमच्यासाठी विज्ञान नाही, पण इंग्रजीवरती जास्त भर द्यायचा आहे. मराठी वाचन आलंच पाहिजे, इंग्लिश सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे सर्वच काही महत्वाचं, असे कुठलाच विषय कमी महत्वाचा आहे असं नाही. पण यामध्ये जर तुम्ही गणितावरती आणि बुद्धिमत्तेवरती जर जास्त फोकस करताय, तर तुमचे हे जास्त स्कोर करणारे विषय आहेत, हे लक्षात ठेवा. बर, आपण आज बुद्धिमत्तेमधला छानसा असा टॉपिक पाहतोय. पहा, वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे काय? क्लासिफिकेशन करायचंय आपल्याला. म्हणजे काहींचा गट असतो. पहा, समजा खूप जण एकत्र आले आणि त्याच्यामध्ये एखादाच व्यक्ती वेगळा आहे, तर मग त्याचा गट असा वेगळा असणार आहे, बाकीच्यांचा गट एक असणार आहे. त्याला वर्गीकरण म्हणायचंय. आपण क्लासिफाय केलं म्हणतो. पहा, म्हणजे खूप सारी पानं आहेत, त्या पानांमध्ये जर एकच फुल टाकलं तर ते फुल पटकन उठून दिसणार आहे. आपण जर आपल्याला जर सांगितलं की वेगवेगळ्या वनस्पतींची पान आहेत, पण एकच वनस्पतीचं कुठलं तरी फुल आहे, मग यांच्यामध्ये वेगळं काय आहे, तर आपण निश्चितपणे त्या फुलाला उचलून बाहेर काढणार आहोत. म्हणजे असं काहीसं वर्गीकरण जे आहे ते या प्रकरणामध्ये असतं. ओके, समर्थचं हँड आहे. काही डाऊट होतं समर्थ आणि सार्थक दोघांचेही माईक आता अनम्यूट आहे. डाऊट असेल तर पटकन विचारायचंय, म्हणजे आपण पुढे जाऊयात. आणि जर डाऊट नसेल तर विनाकारण हँड कधीच करायचं नाही. डाऊट असेल तर तुम्ही निश्चितपणे करा. शंका आहे, विचारायचंय, चौकशी करायची, नक्की करा. बरं, पहा काय काय असणार आहे या टॉपिक मध्ये. वर्गीकरण या प्रकरणातील प्रत्येक प्रश्नात साम्य असलेले 4 शब्द, 4 आकृत्या किंवा 4 संख्या दिलेल्या असतात. त्यातील 3 गोष्टी तंतोतंत साम्य व सुसंगती आढळते, पण त्यातील एक बाब थोड्याशा फरकाने वेगळी असते. हे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण करून हा वेगळा शब्द किंवा संख्या किंवा आकृती सूक्ष्म निरीक्षण पद्धतीने आपल्याला ओळखायची. पहा, म्हणजे 4 जण असणार आहेत, मग ते आकृत्यांमध्ये असतील, शब्दांमध्ये असतील, कशाही मध्ये असणार आहे. आपण आज शब्दांमध्ये पाहणार आहोत. शब्दानंतर जर वेळ पुरलाच तर आपण थोडंसं संख्यांकडे पण जाऊयात. संख्येनंतर एक गट असतो आकृत्यांचा. मग काही ना काही बाबतीमध्ये काही आकृत्या एकसारख्या येतात, एका गटामध्ये बसणार येतात, एक वेगळी असते. तशाच प्रकारच्या संख्या असतात. म्हणजे काही ना काही संबंध 3 संख्येचा असतो, चौथीचा नसतो. ज्याचा संबंध नाही तिला वेगळे काढायचं आहे. अगदी त्याच प्रकारे शब्दांचं हे आहे, जे की आज आपण शब्दांचं वर्गीकरण पाहणार आहोत. मग यामध्ये तुम्हाला प्रश्न येतात. पहा, ऑड मॅन आउट किंवा गटात न बसणारा शब्द. एक मिनिट. कॉल घ्यावा लागला, माईक म्यूट केला. बरं, पहा, गटात न बसणारा शब्द. गटात न बसणारा शब्द
वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात प्राणी, पक्षी, पदार्थ, झाडे, फुले, फळे, ग्रह अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. या प्रकारात निरीक्षण शक्तीला जास्त वाव देण्यात येतो. निरीक्षण केलं की समजायला पाहिजे की कोणत्या 3 गोष्टी एकसारख्या आहेत, चौथी वेगळी आहे. कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये साम्य असणार आहे. रंग, रूप, आकार, चव काहीही असेल याच्यामध्ये. प्रश्नात 4 शब्दांपैकी 3 शब्दात साम्य असते आणि 1 शब्द विसंगत म्हणजे वेगळा असतो. व्याकरणातील घटक, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समान गुणधर्म असणारे शब्द या सर्वांचीही माहिती असणे आवश्यक असते. पहा आता तुम्ही म्हणणार की समानार्थी आणि विरुद्धार्थी तर मराठीमध्ये येतात. अगदी बरोबर आहे. मराठी व्याकरणाचा भाग आहे. व्याकरणामध्ये येतात. मराठी विषयामध्ये यांचा समावेश होतो. पण तरी सुद्धा बुद्धिमत्ता असा एक विषय की कुठे-कुठे त्यानं मराठीमधले प्रश्न सामावून घेतलेले असतात. गणितामधले प्रश्न सामावून घेतलेले असतात. इंग्लिशला थोडंसं सामावून घेतलेलं आहे. म्हणजे या सर्वांची मिसळ म्हणजे हा इंटेलिजन्स आहे. हा एबिलिटी टेस्टवरती आधारित असणारा हा बुद्धिमत्ता विषय आहे. पहा, या प्रश्नात दिलेल्या पर्यायातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचून नेमका शब्द सूक्ष्म, सूक्ष्म खूप म्हणजे खूप बारकाईने. सूक्ष्म म्हणजे कसं एकदम बारकाईने. सूक्ष्म निरीक्षणाने वेगळा करणे शक्य असते. बरं, आता कशा प्रकारचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला करावं लागणार आहे ते आपण या प्रश्नांमध्येच पाहूयात. जाऊया डायरेक्ट प्रश्नांकडे. तर थोडीशी माझी ही पीडीएफ जरा ब्लर आलेली आहे. ओके, दुसरी पीडीएफ ओपन नव्हती होत. फक्त थोडेसेच प्रश्न ब्लर आहेत, पण ओळखायला येतात. पुढचे एकदम क्लिअर आहेत. पहा, दिसत असतील तुम्हाला. भरपूर सारे प्रश्न आहेत आणि एकदम क्लिअर आहेत. आता प्रश्न प्रकार कसे असतात ते पाहूयात आपण. पहा, जसं की इथे सूचना दिलेली आहे. 1 पासून ते 50 प्रश्नांपर्यंत हीच सूचना आहे. खालील प्रत्येक प्रश्नातील विसंगत पर्यायाचा क्रमांक छायांकित करा. मग आता विसंगत कोण असणार आहे तो पाहायचा आहे. पाहता प्रश्न क्रमांक 1 फक्त 4 पर्याय आहेत. 4 पर्यायामधला एक पर्याय वेगळा आहे. तो वेगळा काढायचा आहे. जसं की आंबट, दुसरा आहे तिखट, तिसरा कडू आणि चौथा आहे गोड. यांच्यामध्ये तुम्हाला काय वेगळं वाटतंय? कोणता शब्द वेगळा आहे? तो शब्द वेगळा मला सांगायचा आहे. ओके, ऑप्शन नंबर 2, 3, 4 अशी वेगवेगळी तुमची उत्तरं मिळू लागली. ऑप्शन नंबर 2 हे यांच्यामध्ये वेगळं आहे. आंबट, कडू आणि गोड या चवी आहेत. पण तिखट मात्र चव नाही, हे लक्षात ठेवा. तिखट पदार्थाची चव नाही. तर तिखट जे आहे ते आपल्या जिभेला आपला तिखट लागत असतं. म्हणजे तिखट जो आहे तो आपल्या जिभेचा होणारा दाह आहे. त्याला तिखट म्हणतो आपण. तिखट हे चवीमध्ये येत नाही. जसं की आंबट, गोड, कडवट असू शकतं, गोड होऊ शकतं, तुरट ही चव आहे, खारट चव आहे, मात्र तिखट चव नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. हर्ष, तोष, वर्ष आणि प्रमोद. आर्या मोरे, माईक ऑन आहे. बोला, काही डाऊट असेल तर. बराच वेळपासून तुम्ही हँड रेज मॅम, डाऊट नाहीये. हां, फक्त एक सांगायचं होतं हां. की तुम्ही म्हणाला होतात की अबॅकस सर्वांनी केलंच पाहिजे. तसं मी सुद्धा अबॅकसला बसली आहे. हो, अरे वाह! अबॅकस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरेच मुलं अबॅकस करतात, पण 1 लेव्हल, 2 लेव्हल, 3 लेव्हल करतात. अबॅकस जर जॉइन केलं तर आणि सर्वच लेव्हल जर तुम्ही कंप्लीट करताय, तरच अबॅकसचा फायदा होतो. अबॅकस करणं खूप छान आहे. अबॅकस केलंच पाहिजे. जर तुमच्याकडे जर जवळपास जर ऑफलाईन क्लास उपलब्ध असतील तर खूप बेटर आहे. ऑनलाईनपेक्षाही जास्त रिझल्ट मिळतो ऑफलाईनवरती. ऑफलाईन क्लास करणं बेटर आहे आणि त्यामध्ये आपण अगदी वर्ग घनपर्यंत जर तुम्ही पूर्ण लेव्हल कंप्लीट करताय, तर तुम्ही अगदी वर्ग घन सुद्धा तुम्ही तुमच्या फिंगरवरती आणि इमॅजिनेशनवरती करू शकता. पण 2च लेव्हल केल्या, 3च लेव्हल केल्या तर काही एक उपयोग होणार नाही. मुलांना नंतर-नंतर त्या लेव्हलचा विसर पडतो.
लेवल कंप्लीट केल्या तरच उपयोग आहे अबॅकसचा. ओके, चला आपण पाहतोय पुढचा प्रश्न. दुसऱ्या क्रमांकाचं काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 3 म्हणणं आहे. ओके, जे की अगदी बरोबर आहे. पहा, वर्ष यामध्ये वेगळं आहे. हर्ष, तोष आणि प्रमोद म्हणजे हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आपण म्हणतो आज मला खूप हर्ष झालाय. हर्ष म्हणजे काय? आनंद. पहा, हॅपीनेस साठी हे सर्वच्या सर्व शब्द आहेत, आनंदासाठी. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3. झेंडा, तिरंगा, ध्वज आणि निशाण यामध्ये काय वेगळं असेल? ओके, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. कोणाची तर एक कमेंट होती बा. काय कमेंट होती? वरती गेली निघून. ओके, हाईट झाली. काय कमेंट असेल तर मला पुन्हा एकदा पाठवा. मे बी सॅटरडे क्लास हॉलिडे. सॅटरडेला नाही, आपला हॉलिडे संडेला असतो. आणि त्यानंतर होऊ शकतो एखादी वेळेस सॅटरडे सुद्धा होऊ शकतो. आपल्या वेळेनुसार आहे. एक हॉलिडे असतो आपल्या क्लाससाठी सुद्धा. ओके, चला आलं तुमचं आन्सर. ऑप्शन नंबर 4 म्हणतायत, पण 4 म्हणणं नाही योग्य. पाहता, तिरंगा हे वेगळं आहे. आपला जो भारताचा जो फ्लॅग आहे, झेंडा आहे, तो 3 रंगांपासून तयार झालेला आहे. तो 3 रंगांचा आहे. म्हणून आपण त्याला तिरंगा म्हणतो. त्याला निशाण सॉरी, त्याला असं हे नाहीये. फक्त आपण भारताचा जो झेंडा आहे त्यालाच तिरंगा म्हणतो. इतरांना नाही. झेंडा, ध्वज, निशाण हे एकाच अर्थाने आहेत. सिम्बॉल्स आहेत. फ्लॅगचे सिम्बॉल म्हणता येईल हे. पण तिरंगा फक्त आपल्याकडेच म्हणतात भारतामध्ये, म्हणून तिरंगा वेगळा झाला, निशाण नाही होणार. ऑप्शन नंबर 2 असायला हवं होतं. नंतर पहा, पांगडी, चेंडू, कडे आणि चाक. ऑप्शन नंबर 2. 4चं 2 येते. व्हेरी गुड. 1 सुद्धा आलं काही जणांचं. ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. पहा, बांगडी, कडे आणि चाक हे वर्तुळाकार आहेत. सर्क्युलर शेप आहे त्यांचे. पण चेंडू जो आहे, चेंडू स्फेअर आहे. गोल आहे तो. म्हणजे चेंडू, लाडू एका गटामध्ये येणार आहेत. म्हणजे बांगडीला परिघ आहे, कड्याला परिघ आहे, चाकाला परिघ आहे. बांगडी या प्रकारची असते. म्हणजे बांगडीमधून आपण आरपार हात घालू शकतो, बरोबर. म्हणजे याचा आपण परिघ काढू शकतो पूर्णपणे. आणि जो चेंडू जो आहे, चेंडू असा कधी रिंग सारखा काय असतो का? चेंडू या प्रकारचा असतो पहा. म्हणजे पूर्ण भरलेला असतो. आणि जो भरलेला आकार जो असतो असा गोलाकार, त्याला गोलच म्हणायचं. याला वर्तुळ होत नाही तो. वर्तुळ म्हणजे ज्यामधून एखादा हात आरपार जाऊ शकतो, असा तो वर्तुळ. म्हणून हा चेंडू. बांगडी, कडे, चाक हे वर्तुळामध्ये येणार आणि हा चेंडू मात्र गोलमध्ये. म्हणून तो वेगळा. ओके, पहा आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. शांत, दयाळू, प्रामाणिक आणि संतोष. ओके, शंका आहे. बरं, डाऊट आहे तर आपण माईक ऑन करूयात मग. एवढा प्रश्न होऊ द्या. डाऊट आहे तर घेऊयात. चला, आलं सर्वांचं उत्तर. पर्याय क्रमांक 4 जे की अगदी बरोबर आहे.
शांत, दयाळू आणि प्रामाणिक हे गुण आहेत. संतोष म्हणजे आनंद झाला. म्हणजे हे एकाच अर्थाचे शब्द झाले, शांत, दयाळू आणि प्रामाणिक. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर तुमचा काय डाऊट होता तो पाहूयात. बोला, काय डाऊट होता? हा बोला. नो मॅम. मॅम. हा मॅम. नो मॅम. हा, पटकन सांगायचंय, मॅम म्हणूच नका, पटकन काय डाऊट आहे तो सांगा प्लीज. मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो ओके. मॅम. नो मॅम. हा, काय करता तुम्ही? 4 वेळा मॅम मॅम म्हणता, त्याच्यामध्ये काय डाऊट आहे हेच सांगत नाही तुम्ही. डाऊट असेल ना, मग डाऊट असेल तर तुम्ही हँड रेस करा. आता कमेंट पाहिली मी, मॅम मला डाऊट आहे, मला शंका आहे, असं पाहिलं, पण नो नो चाललंय आता. पटकन सांगायचं काय आहे ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, 6 नंबर वाला. काळा कुट्ट, हिरवागार, निळा भडक आणि पांढरा शुभ्र. ऑप्शन नंबर 1, 3 अशी वेगवेगळी उत्तर येऊ लागली. 4 सुद्धा आलं. ओके, पहा आता 6-3 निळा भडक हे नाही. आता काळा कुट्ट, हिरवागार, पांढरा शुभ्र म्हणजे हे विशेषणामध्ये यांना आपण वापरतो, पण निळा भडक नसतो, लाल भडक म्हणतो. निळसर असतो, रंगाच्या ज्या छटा आहेत निळसर आहे आणि लाल भडक होतो, पण निळा भडक नसतो. निळा भडक हे योग्य नाही. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, शरद, ग्रीष्म, शिशिर आणि मृग. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4. पर्याय 4 म्हणणं आहे. बरं, बनश्री, एक मिनिट, मला नावच दिसत नाही तिचं. डाऊट आहे म्हणणे, घेऊयात आपण डाऊट पुन्हा. चला, पर्याय क्रमांक 4 म्हणणं आहे, जे की अगदी बरोबर आहे. तर मृग, मृग हे नक्षत्र आहे. शरद, ग्रीष्म आणि शिशिर हे ऋतू आहेत. हे मराठी मधले काय म्हणता येईल, उपऋतू 6 असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. पाटी, पेन, पेन्सिल आणि लेखणी यामध्ये काय वेगळं झालं? पर्याय क्रमांक 4 म्हणणं आहे. ओके, नीट पहा. 1 आणि 4 असे 2-2 उत्तर मिळू लागली. पाटी, ज्यांचं पाटी हे उत्तर आहे त्यांचं योग्य आहे. पाटीवरती आपण लिहितो. पेन, पेन्सिल आणि लेखणी हे साहित्य लिहिण्याचं काम करतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पाय, हृदय, फुफ्फुस आणि यकृत. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. पहा, पाय हा बाह्येंद्रियामध्ये जातो, तर हृदय, फुफ्फुस आणि यकृत हे अंतरिंद्रिय आहेत, जे शरीराच्या आत आहेत. आणि शरीराच्या बाहेर जे काही आपल्याला दिसतं, जसं की हात, पाय, नाक, डोळे हे आपल्याला बाहेरून दिसतात, तर ते बाह्य इंद्रिय झाले. पहा, कंदील, ट्यूबलाईट, बल्ब आणि वीज.
ऑप्शन नंबर 1 व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 कंदील हे वेगळं आहे. तर ट्यूबलाईट, बल्ब आणि वीज हे पूर्ण लाईट वरती चालतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक साहित्य म्हणूयात आपण ह्यांना. 1 मिनिट हां. पण 10 कंदील, ट्यूबलाईट, वीज येऊन. कारण इथं वीज असा वेगळा पर्याय दिलेला विजेवरती चालणारी. पण वीज आता ही पावसामध्ये जे कडाडते ती सुद्धा वीज. म्हणजे जास्त योग्य तर आपला पर्याय हा पर्याय क्रमांक 4 आहे. 1 मिनिट हां. आपण आन्सर कीला पण चेक करूया. पर्याय 4 बरोबर आहे. पर्याय 4च योग्य आहे. ज्यांच्याकडे मंथनची पुस्तकं असतील त्यांनी क्रॉस चेक करायचं. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मोगरा, गुलाब, पारिजातक आणि धोत्र. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. धोत्रा. म्हणजे ही सर्वच फुलं आहेत. मोगऱ्याचं फुल आहे, गुलाबाचं फुल आहे, पारिजातक पण आहे आणि धोत्र्याचं पण आहे. पण ही जी इतर 3 फुलं आहेत ती सुगंधित आहेत. धोत्र्याला सुगंध नसतो. साग, तुळस, हिरडा आणि बिब्बा. एवढ्या वेळा 4 पाठवायचं नाही. स्वरूप ते काय 4 वाला निबंध लिहून पाठवलं काय? पर्याय क्रमांक 1 पहा. तुळस, हिरडा आणि बिब्बा या औषधी वनस्पतींमध्ये येतात. तर साग साग या वनस्पती लाकूड जे आहे तर खूप जास्त टिकाऊ वगैरे आहे. पण जास्त औषधी म्हणून औषधी वनस्पतींमध्ये यांचा उपयोग केला जातो. तुळस, हिरडा आणि बिब्बांचा. टिकाऊ साहित्य बनवलं जातं या सागाच्या लाकडापासून. पहा वांगी, मेथी, भेंडी आणि गवार. पर्याय क्रमांक 1 आणि 2 अशी 2 उत्तरं आली. चला पर्याय क्रमांक 2 ज्यांचं उत्तर होतं त्यांचं अगदी बरोबर आहे. मेथी ही पालेभाजी आहे. तर वांगी, भेंडी आणि गवार या फळभाज्या आहेत. भाज्यांचे 2 प्रकार पडतात. पालेभाज्या आणि फळभाज्या ज्या हिरव्यागार असतात, पाल्यासारख्या दिसतात जसं की मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कोबी. कोबी सुद्धा पालेभाजीमध्ये येतो. तर तो सुद्धा पानांपासून तयार झालेला एक गोळा असतो म्हणून तो पालेभाजीमध्ये येतो. तर इतर ज्या भाज्या आहेत वांगी, भेंडी, काकडी, गवार यासारखे जे भाज्या आहेत त्या फळभाज्यांमध्ये येतात. पुढचा प्रश्न शुभ्र, पांढरा, सध्रा आणि सफेद. शुभ्र काय असेल? शुभ्र, पांढरा, सध्रा आणि सफेद यांच्यामध्ये काय वेगळं आहे? पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 पहा पांढऱ्या रंगासाठी शुभ्र, पांढरा आणि सफेद हे एकाच अर्थाचे शब्द झाले. सदरा म्हणजे शर्ट होतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 मिरी, चेरी, लवंग आणि दालचिनी. पर्याय क्रमांक 2 आणि 3 अशी 2 उत्तर आली. ओके आता सर्वांचं जवळजवळ 3 उत्तर येते. पहा 15चं ज्यांनी ज्यांनी 2 उत्तर दिलं त्या सर्वांचं उत्तर योग्य आहे. चेरी हे यामध्ये वेगळं आहे. मिरी, लवंग आणि दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ आहेत. तर चेरी हे एक फळ आहे.
पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. गोदावरी, चंद्रभागा, वैनगंगा आणि यमुना. पर्याय क्रमांक 2. त्याला सर्वांचं उत्तर येतंय पर्याय 2, जे की अगदी बरोबर आहे. चंद्रभागा. चंद्रभागा हे फक्त पंढरपूरमध्ये भीमा नदीला दिलेलं नाव आहे. त्या नदीचं नाव खरं तर भीमा आहे. म्हणजे थोडासा चंद्रासारखा तिथे भाग तयार झालेला आहे, आकार तयार झालेला आहे, म्हणून तिथे चंद्रभागा म्हटलं जातं. टोपण नावाने ओळखली जाणारी ही नदी किंवा उपनदी म्हणायला काही इथं काय हरकत नाही. पाहता पुढे नफा, विक्री, दलाल आणि खरेदी. पर्याय 2. 17चं 2, 3, 2च उत्तर जास्त येतंय. पाहता पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. ज्यांनी उत्तर पर्याय क्रमांक 3 केलं त्यांचं उत्तर योग्य आहे. दलाल ही एक व्यक्ती असते, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये एजंट म्हणतो पहा. नफा, विक्री, खरेदी म्हणजे या काय क्रिया आहेत. आपण जर एखादी वस्तू 10 रुपयांना खरेदी केली आणि 12 रुपयांना विकली, तर त्यावेळी आपल्याला नफा होतो. 2 रुपये काय झाला? नफा झाला. एखादी वस्तू 10 रुपयांना घेतली आणि 5 रुपयांना विकली, अशा वेळी तोटा होतो. म्हणजे खरेदी विक्री हे झालं विक्रीमध्ये, मग ते नफा होईल किंवा तोटा होईल, पण ते विक्रीमध्ये येतं. खरेदी खरेदी एखादी वस्तू खरेदी करणे. समजा आज गाडी खरेदी केली, मग आता इथे खरेदी हे काय खरेदी झाली. मग ती कोणत्या किमतीला केली, काय केली ती खरेदी. नफा झाला की नफा, विक्री, तोटा हे काय झाल्या क्रिया आहेत गणितामधल्या. पण दलाल ही एक व्यक्ती आहे, एजंट. एखादी आपण जागा पाहिली किंवा एखादी वस्तू आपल्याला घ्यायची पण आपल्याला माहित नाही. एखाद्यानं ती वस्तू आपल्याला सांगितली. हां, इथे ही वस्तू आहे आणि तुम्हाला हवी आहे का? त्या बदल्यात मला काहीतरी तुम्हाला रक्कम द्यावी लागेल. असा जो व्यक्ती असतो म्हणजे मधल्यामध्ये काहीशी रक्कम काढून घेणारा किंवा काहीतरी आपण मोबदला, एखादं काम सांगितलं आणि एखाद्याला काम काहीतरी दाखवून दिलं, तर तो जो व्यक्ती आहे त्याला दलाल म्हटलं जातं, एजंट म्हटलं जातं. पान, सुपारी, देठ आणि चुना. पर्याय क्रमांक 3. सर्वांचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3, जे की अगदी बरोबर आहे. आता पान, सुपारी आणि चुना. आता ह्या एकाच गोष्टीमध्ये आपल्याला गोष्टी दिसतात. पान खाताना दिसतं. पान, सुपारी आणि चुना. पण देठ देठ काय झालं हे पार्ट्स ऑफ प्लांट. पण प्लांट पार्टमध्ये हा पान सुद्धा येणार आहे. हा वेगळा झाला देठ. जे पान खातात त्यांना माहिती आहे पान, सुपारी आणि चुना एकत्र आलं तरच आपण पान खाणार आहे ते. तेव्हा जीभ लाल होणार आहे. पान, दान, पक्ष आणि कान. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. पान, दान आणि कान हे यमक जुळणारे शब्द आहेत. त्यांना आपण रायमिंग वर्ड्स या नावाने ओळखतो इंग्लिशमध्ये. असे यमक शेवटी न, न आला उच्चार सुद्धा जरा जरा सारखा आहे. असे रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. चपला, पायमोजे, बूट आणि जोडे. 15 तारखेपासून आपला ग्रुप जो आहे तो वेगळा असणार आहे. जे विद्यार्थी क्लास कंटिन्यू करणार आहेत त्यांच्यासाठीच आपला पुढचा ग्रुप असणार आहे. एवढे लहान वयाचे एवढे स्पर्धा परीक्षांचे क्लासेस वगैरे ऑनलाईन खूप कमी उपलब्ध असतात. खूप
कमी प्रमाणे. आणि अगदी आपण घरी बसल्या ऑनलाईन ही सर्व काही माहिती शिकतोय, स्पर्धेंची ओळख करून घेतोय. आणि त्यासाठी मोबदला सुद्धा खूप कमी द्यायचा आहे. वर्षभराचा द्यायचा आहे तो सुद्धा अगदी खूप कमी रक्कम. तर वर्षभराची आपली जी वार्षिक फी आहे ती 6,000 आहे. पण तुम्हाला खूप मोठी मुदत सुद्धा दिलेली आहे. 30 जून पर्यंत आहे ही मुदत. 30 जून पर्यंत जर तुम्ही फी पेड करताय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ₹3,999 एवढीच रक्कम भरायची आहे पूर्ण वर्षभरासाठी. पूर्ण जोपर्यंत स्पर्धा परीक्षा सर्वच संपत नाही तोपर्यंत आपले क्लास असतात. मार्च एंडिंग पर्यंत आपले पूर्ण क्लास होतात. वर्षभर क्लास हे होत राहतात. ओके. पर्याय क्रमांक 2. पहा पर्याय 2 असं उत्तर येतंय सर्वांनी, जे की अगदी बरोबर आहे. चपला, बूट आणि जोडे जे आपण पायामध्ये घालतो. पायमोजे सुद्धा पायामध्येच घालतो आपण. पण पायमोजे घालून आपण नुसतं फिरत नाही. चप्पल घालण्याची गरज असते. पायमोजा घालून जर चाललं तरी काठी टोचणार आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. बीट, गाजर, काकडी, मुळा काय असेल वेगळं? पर्याय क्रमांक 2 आणि 3 अशी 2-2 उत्तर येऊ लागली. चला, ज्या विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं त्यांचं उत्तर योग्य आहे. बीट, गाजर आणि मुळा हे जमिनीच्या खाली येतात. आणि यांना कंद असं म्हटलं जातं. हे कंदमुळं आहेत एक प्रकारची. यांना शिजवून खाण्याची गरज नाही. बीट काही आपण शिजवून खात नाही, गाजर पण शिजवून खात नाही. आपण तसंही खाऊ शकतो. मुळा पण तसाच खातो. काकडीही खातो, पण काकडी ही वेलीला येते. आणि हे जमिनीच्या खाली असतात. ओके. पुढचा प्रश्न पहा. मराठी, हिंदी, तेलुगू आणि मल्याळी. पर्याय क्रमांक 3 पुन्हा एकदा 3. 3 ज्यांनी उत्तर केलेलं आहे त्यांचं चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मराठी, महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो. म्हणजे मराठी ही आपली राज्यभाषा आहे. तेलुगू, मल्याळी ह्या सुद्धा राज्यभाषा आहेत. म्हणजे ज्या त्या राज्यानुसार त्यांची राज्यभाषा असते. हिंदी मात्र आपली राष्ट्रीय भाषा आहे. पूर्ण भारतभर हे हिंदीला ओळखतात. एक नंबरला पूर्ण आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजे आपण कुठल्याही देशामध्ये गेलो, इंटरनॅशनल लेवलला भाषा चालते ती इंग्लिश, त्या खालोखाल हिंदी आणि त्यानंतर असतात त्या आपल्या राज्यभाषा. राज्यभाषा आपल्या राज्यापुरत्याच मर्यादित असतात. त्या इतर राज्यांमध्ये जर गेलात, जर तुम्ही कन्नडमध्ये गेलात, तिकडे मराठी बोलायला लागलात, तर ते काय बोलतात तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही काय बोलताय ते त्यांना कळणार नाही. म्हणून यांना या राज्यभाषा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा. तांडा, दांडा, थवा, गठ्ठा. पर्याय क्रमांक पुन्हा एकदा 3 येत आहे, जो की अगदी बरोबर आहे. पाहतात तांडा अनेक जण असतात एकत्र, जसं की लमाणी लोक. लमाण हे जो समाजातील लोक आहेत, ते जे एकत्र राहतात, त्यांच्या एकत्र राहण्याला तांडा असं म्हटलं जातं. थवा अनेक पक्षी एकत्र येतात तेव्हा थवा तयार होतात. आणि गठ्ठा हा सुद्धा समूहाने असतो म्हणजे तो गठ्ठा. पण इथे दांडा, दांडा मात्र एकच आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर झालंय पर्याय क्रमांक 2. बऱ्याच जणांचं 3 येत होतं. 3 नाही तर 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 24. पेरू, आंबा, दोडका आणि संत्री. श्रेया असे वेगवेगळे इमोजी पाठवायचे नाही. रिमूव्ह केलं जाईल तुम्हाला.
ओके. फी आता सांगितली ना मी तुम्हाला, वर्षभरासाठी आहे. 3,999 फक्त एवढीच फी आहे. आणि या फीमध्ये मी तुम्हाला 5 विषय शिकवणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जवळ-जवळ सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये 4 विषय आता प्लस 1 विषय आहे. तो काही स्पर्धा परीक्षांमध्ये आहे, काही नाही. तो आहे विज्ञान विषय. पहा मराठी, गणित, त्याबरोबर इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि विज्ञान या 5 विषयांचं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. हे 5 विषय पूर्णपणे क्लिअर केले जातील. दर महिन्याला आपली एक मेगा टेस्ट असणार आहे. जे की तुम्हाला जे घटक शिकवलेले आहेत, त्या घटकांवरती आधारित ते प्रश्न असणार आहेत. टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे दर महिन्याला. ओके, चला उत्तर आलं सर्वांचं. पर्याय क्रमांक 3 दोडका, जे की अगदी बरोबर आहे. इतर फळं आहेत, दोडका मात्र फळभाजी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 कावळा, वटवाघूळ, चिमणी आणि पोपट यांच्यामध्ये काय वेगळं आहे? 15 तारखेपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी नाही. बरेच विद्यार्थी मी 2-3 दिवसांपासून सांगते, की पोस्टर पाहतायत. त्यांना असं वाटतंय, की मॅडमनी आत्ताच फी घेतली की काय आमच्याकडून घेतायत की काय? असं अजिबात होणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर्स नाहीये. तुमची इच्छा असेल तुम्ही क्लास कंटिन्यू करू शकता. तुम्हाला एकच क्लास करायचा आणि तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षांना बसू शकता. तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्या क्लासमध्ये दिली जाईल. ओके. पर्याय क्रमांक 4 म्हणणं आहे. पण 4 हे पर्याय चुकलेला आहे. वटवाघूळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. कावळा, चिमणी आणि पोपट हे पक्षी आहेत. तर वटवाघूळ हा पक्ष्यांच्या गटामध्ये न घेता त्यांना प्राण्यांच्या गटामध्ये घेतलं जातं. पक्षी हे अंडज असतात, तर वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. तो पिलांना जन्म देतो म्हणून त्यांना प्राण्यांच्या गटामध्ये घेतलं जातं. ओके, मला एकदा सांगा तुम्हाला काय चाललंय नेमकं कळतंय ना? व्यवस्थित समजतंय? कोणाचे डाऊट आहेत का? माईक ऑन आहेत. माईक ऑन आहेत. शेवटचे 2 मिनिट आहेत. डाऊट असेल तर पटकन विचारा. समर्थ, आली आणि विनया यांचे हँड रेज आहेत. डाऊट असेल तर प्लीज विचारा. हा नो मैम नो मैम हा बोला. नो मैम मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याच वेळा मॅम 4 वेळा मॅम हा शब्द म्हणूच नका. तुम्ही काय डाऊट आहे पटकन डायरेक्ट सांगत चला. मॅम, मॅम पुन्हा 4 वेळा तोच. प्रश्नच मला कळत नाहीत किंवा नसेलच तुम्हाला सांगायचं इथे मला लिहून पाठवा काय तुमचा डाऊट आहे. किंवा एखादा कॉल करा. क्लास नंतर एखादा कॉल करा. काही समजत नसेल, डाऊट राहिला असेल, विचारणं तुमच्या शंकेचं समाधान नाही झालं, एखादा कॉल करा. ओके, चला आता पाहूयात पुढचा प्रश्न. आता शेवटचे 1-2 प्रश्न होतील. 1च मिनिट राहिलेला आहे. हरभरा, वटाणा, तूर आणि भुईमूग. पर्याय क्रमांक 2, 3 अशी पुन्हा वेगवेगळी उत्तरं मिळाली. पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. हरभरा, वटाणा आणि तूर हे कडधान्य आहेत. कडधान्यांना मोड येतात. भुईमूग ही तेलबी आहे. मुगाला सुद्धा येतात. पहा भुईमूग म्हणजे शेंगदाणे. त्यांना सुद्धा आणले तर भिजवले तर त्यांना सुद्धा मोड येतील. त्यांना सुद्धा छोटे-छोटे कोंब येतील. पण ही तेलबी आहे. भुईमूग म्हणजे शेंगदाण्याचं आपण तेल करतो. पण हरभरा, वाटाणा, तूर याच्यापासून तेल नाही काढलं जात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27 हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर थांबूयात. कॅरम, फुटबॉल, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ